आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ताई, ताई, हे दूध आणलंय, तिला रात्री जाग आली तर। हा, खूप त्रास झाला हो संपताला आज। शांताबाई, माझं बाळ लवकर बरं व्हावं ना, हीच प्रार्थना आहे हो देवाकडे। ताई आओ, शिवाला बघितल्यामुळे संपताला त्रास झाला। आता या सगळ्याचा ना एकच पर्याय आहे, पण जाऊ दे बाई, नकोच। हो, नाही नाही, सांगा ना। नाही, बरोबर नाही वाटत हो। शांताबाई, अहो संकोच का करताय तुम्ही? आता संपदा बरी होणं जास्त महत्वाचं आहे, सांगा तुम्ही। नाही म्हणजे कसं आहे, आता शिवाला बघितलं की तिला त्रास होतोय, त्यामुळे आता शिवाचा चेहरा संपदानं बघू नये खरं आहे, पण शिवा एक शाळेत जाते तेवढीच घराबाहेर असते हो, बाकी घरातच असते। मग आता काय दिवसभर असं सांगायचं शिवाला का तुझ्या खोलीत कोंडून घे, आता ते पण बरोबर नाही दिसत। आणि ही पोरगी पण या खोली बाहेर पडली नाही तर बरी कशी होणार? म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतलाय मी, पण आता बघा, शिवा पण माझी, ही पोरगी पण माझी, मला काय दोघी सारख्या हो, पण या पोरीचे हाल बघवत नाहीत बघा। नाही नाही शांताबाई, असं काही नाहीये, बरोबर बोलताय तुम्ही। आणि संपदाचा त्रास मलाही बघवत नाहीये। ऑइल कॅन, बॅटरी, 10 बॅटरीज। चंदन, चंदन, हे बघ, माझं ऐकून तरी घे रे। त्या दिवशी मी इथे आले, तुम्हाला बघितलं तेव्हा मला कळलं की रॉकीचा ऍक्सिडेंट झालाय। त्याआधी मला काहीच माहिती नव्हतं, मला कोणीच काही सांगितलं नाही अरे। आणि तुला हे पटत नसेल, पण त्या मुलाचं कौतुक मलाही होतं। त्याच्यासोबत जे झालं ते खूप वाईट झालं, मला पण खूप वाईट वाटतंय। असं काही व्हायला नको होतं। आत्ता कुठे त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हायला लागलं होतं। चंदन, विश्वास ठेव रे माझ्यावर। नाही, कसं आहे ना दिव्या, तू जे बोलतेस ते मला कळतंय अगं, पण पटत नाहीये। हे बघ, मी असं खोटं। एक मिनिट थांब दिव्या, एक मिनिट। तू या अगोदरही अशी नाटकं केली आहेस हे विसरू नकोस, त्यामुळे आत्ता तुझ्या मनात काही स्वार्थ नसेल यावर माझा तरी विश्वास बसत नाही अगं। त्यामुळे आता का, कशासाठी, ही सगळी प्रश्न नको, कशाला, काही गरज नाही। आणि हा, तू गेलीस तरी चालेल, मला गॅरेज आवरायचं। बाय। आशु शिवाला घ्यायला गेलाय, येतीलच आता। ये, बस बाळा, बस। उर्मिला, कशी आहे ग आता ही? बरी आहे आता, मगाशी उठली आणि दूधही प्यायली। मग मी म्हणाले, चल आपण हॉलमध्ये जाऊन बसूया का, सगळे आहेत? म्हणाली हो। मग काय, आणलं तिला हॉलमध्ये। सगळ्यांसोबत बसली तर जरा बरं वाटेल। पण शिवा, उर्मिला, हे बघ, डॉक्टरांचं म्हणणं योग्यच आहे, पण शिवा कशी काय पूर्ण दिवस एका खोलीत बसून राहील? तिला पण आपल्यात यावंसं वाटेलच ना। ती पण ह्या सगळ्यातून आत्ता सावरतेय, आणि जर का आपण असं तिला आपल्यापासून दूर केलं तर त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होईल। खरंय ताई तुझं, पण संपदाचं काय? शिवा नको, इकडे आड तिकडे विहीर असे। संपदा, बरं झालं तू खालीच आहेस। बरं वाटतंय का तुला? शिवा प्लीज। काकू, मला तिच्याशी बोलणं गरजेचं वाटतंय।
संपदा ऐक ना, हे बघ रॉकी बरोबर जे काही झालं ना ते मला तुला सांगायचं आहे अगं. खरंच आम्ही आणि आशू दोघं आहे ना उद्या पोलीस स्टेशनला पण जाणार आहोत. शिवा, काय होतंय काकू? संपदा इट्स ओके. संपदा अगं हे बघ इथे बघ, इथे बघ बाळा. अगं ताई बघ ना, इथे बघ संपदा. अगं हे संपदा बाळा, मी आहे ना बाळा. ताई म्हणून मी सांगत होते ग, म्हणून मी सांगत होते की शिवा संपदा समोर यायला नकोय. अरे कळत नाहीये का तुम्हाला बघा तिची हालत काय आहे ते. काकू मी फक्त रॉकी बद्दल सांगते आणि तिला ते कळणं गरजेचं आहे. नको शिवा, गप्प बस आणि आधी तुझ्या खोलीत जा. सीताई अहो फक्त रॉकी बद्दल बोलते आणि ते तुला कळत नाही मी काय सांगते ते. त्याच्याविषयी बोलू नकोस. इथे काय चाललंय कळत नाहीये तुला. ह्याच्यापेक्षा काही महत्वाचं आहे. जा आधी तुझ्या खोलीत. शिवा जा. सॉरी, मला लक्षात नाही आला पटकन. सीता शांत हो. हे बघ आपण संपदाकडे लक्ष देऊया. हे संपदा बाळा, संपदा. संपदा इट्स ओके. काकू आली. अरे भाई कुठं राहिले दोघ जण. अरे भाई येतील रे, तू वाट बघ थोडी. हा ते बघ आले. हा आले आले. ए भाई, किती वेळ बघ. भाई 10 मिनिटं. आणि आम्हाला 25 मिनिटं. ए म्हणजे भाई लोक, आपण जो विचार करत होतो तो बरोबर होता ना. भाई एकदम बरोबर आहे. मी काय बोलतोय भाईलो, मी जरा आता पळून थकलोय तर जरा चहा टाकूयात ना. म्हणजे डोकं चालेल. हो ना भाई लोक, शिवामुळे किमान एवढं तरी आपल्याला कळलं. चला पटकन चला. चल 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 भाई, चल 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 चल. काय होतंय शिवा तुला हे? का तुझं म्हणणं तुला मांडता येत नाहीये? का कोणी विश्वास ठेवत नाही तुझ्यावर? मला वाटलेला आशू तरी विश्वास ठेवेल, पण तोही माझी समजूत काढतोय. काय करू काही कळत नाहीये. संपदाला होणारा त्रास पण बरोबरच आहे, पण मला पण टेन्शन आहेच ना. माझ्या मनात पण अस्वस्थता आहेच ना. त्याचं काय करू मी? नाही शिवाय हे सगळं तेव्हाच जाईल जेव्हा तू काहीतरी यावर करशील. पण घरचे, त्यांचं काय करायचं? ते कसे विश्वास ठेवतील तुझ्यावर?